श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्याकांडातला 73वा सर्ग वाचूया. भरताचे कैकेयीला धिक्कारणे आणि तिच्यावर रोष प्रकट करणे. पित्याचा परलोकवास व दोनही बंधूंचा वनवास वृत्तांत ऐकून भरत दुःखाने संतप्त झाला. तो म्हणाला, हाय, तू माझा घात केलास. मी पित्यापासून कायमचा दुरावलो गेलो. पितृतुल्य मोठ्या बंधूपासून विलग झालो. आता तर मी शोकात बुडून गेलो आहे. आता मला हे राज्य घेऊन काय करायचं आहे? तू राजाला परलोकवासी आणि श्रीरामांना तपस्वी बनवून मला परम दुःख दिलं आहेस. माझ्या जखमेवर मीठ चोळलं आहेस. तू या कुलाचा नाश करण्यासाठी काल रात्र बनून आली आहेस. माझ्या पित्यांनी तुला आपली पत्नी का बनविली? दाहक आणि अंगार हृदयास त्यापेक्षा का नाही लावून घेतला? परंतु त्यावेळी ही गोष्ट त्यांच्या ध्यानात आली नसावी. पापावरच दृष्टी ठेवणाऱ्या कुलंकिनी, तू माझ्या महाराजांना कालाच्या खड्ड्यात टाकलं आहेस. मोहास वश होऊन तू या कुलाचं सुख सदा हिरावून घेतलं आहेस. तुला प्राप्त करूनच माझ्या सत्यप्रतिज्ञ महायशस्वी पित्यानं महाराज दशरथांनी अशा दिवसात दुःखानं संतप्त होऊन प्राणत्याग करण्यास तयारी केली. सांग, तू माझ्या धर्मवत्सल पित्याचा, महाराज दशरथांचा विनाश का केलास? माझ्या मोठ्या बंधूंना श्रीरामांना घरातून का बाहेर काढलंस? त्यांना तू वनात का पाठविलंस? कौसल्या व सुमित्रा याही माझी माता तुला कैकेयीस प्राप्त करून पुत्र शोकानं पीडित झाल्या. आता त्यांचं जिवंत राहणं अत्यंत कठीण आहे. मोठे बंधू श्रीराम धर्मात्मे आहेत. गुरुजनांशी कसं वर्तन करावं हे ते चांगल्या प्रकारानं जाणतात. म्हणून त्यांच्या मातेशी जसं वर्तन असायचं तसंच ते माझ्याशीही करीत असत. माझी मोठी माता कौसल्या ही मोठी दूरदर्शिनी आहे. ती धर्माचा आश्रय घेऊन तुझ्याशी बहिणीसारखं वर्तन करते. पापिणी, तिचा महात्मा पुत्र तू वल्कल पांघरवून वनात पाठवून दिलास तरी तुला शोक कसा होत नाही? श्रीराम कुणाचंच वाईट पाहत नाहीत. ते शूरवीर पवित्र आत्मा यशस्वी आहेत. त्यांना वल्कल नेसवून वनवासास पाठवून देण्यात तू कोणता लाभ पत्करलास? तू लोभी आहेस. म्हणूनच तुला समजत नाही की माझा भाव श्रीरामचंद्रांबद्दल कसा आहे. तू राज्याच्या लोभात पडून हा अनर्थ केला आहेस. मी पुरुषसिंह श्रीराम व लक्ष्मण यांना न पाहता कोणत्या शक्तीच्या प्रभावानं या राज्याचं रक्षण करू? माझे धर्मात्मे पिताजी महाराज दशरथही त्या महातेजस्वी बलवान श्रीरामांचा आश्रय घेत असत. जणू मेरू पर्वत आपल्या रक्षणासाठी आपल्यावर उत्पन्न झालेल्या वनाचा आश्रय घेत आहेत. राज्याचा हा भार ज्यास महाधुरंधरानं धारण केलं होतं तो मी कोणत्या बलानं धारण करू? जसा एखाद्या छोट्यासा वत्स मोठमोठ्या बैलांनी वाहणाऱ्या ओझ्यास वाहू शकत नाही, त्याच प्रकारे या राज्याचा महान भार मला सहन करण्यास मी असमर्थ आहे. अथवा नाना प्रकारे उपाय आणि बुद्धिबल यांनी माझ्यात राज्याच्या भरण पोषणाची शक्ती येईल तरी मी केवळ आपल्या पुत्रासाठी राज्याची इच्छा करणाऱ्या तुझ्यासारखीची कैकेयीची मनःकामना पूर्ण होऊ देणार नाही. जरी श्रीराम तुला आपल्या मातेप्रमाणे मानित असते तर तुझ्यासारख्या पापपूर्ण विचार करणाऱ्या मातेचा त्याग करण्यात मला थोडाही संकोच वाटत नाही. उत्तम चरित्रापासून तू झालेल्या पापिणी, तुझ्या पूर्वजांची ज्याची सदा निंदा केली आहे त्या पापावरच दृष्टी ठेवणारी बुद्धी तुझ्यात उत्पन्न तरी कशी झाली? या कुलात जोपर्यंत सर्वात मोठा असतो त्यासच राज्याभिषेक होतो. दुसरे बंधू सावधान राहून
मोठमोठ्या आज्ञेच्या अधीन राहून कार्य करतात. क्रूर स्वभावाच्या कैकयी, माझ्या समजुतीनं तू राजधर्मावर दृष्टी ठेवीत नाहीस अथवा त्याला तू मुळीच जाणीत नाहीस. राजांच्या वर्तनाचं जे सनातन रूप आहे त्याचंही तुला ज्ञान दिसत नाही. राजकुमारात जो श्रेष्ठ असतो त्यालाच सदा राजाच्या पदावर अभिषेक केला जातो. सर्व राजांच्या बाबतीत या समान नियमाचं पालन होत असतं. इक्ष्वाकू वंशी नरेशांच्या कुलात ज्याचा विशेष आदर राखला जातो, ज्यानं एकमात्र धर्माचं रक्षण होतं आणि तो कुलोचित सदाचाराच्या पालनानं सुशोभित झाला आहे, त्याचा या चरित्रविषयक अभिमान आज मला मिळून तुझ्या संबंधाचं कारण दूर झालं आहे. महाभागे, तुझा जन्म जर महाराज कैकय्यांच्या कुळात झाला आहे, मग तुझ्या हृदयात असा निंदित बुद्धिमोह उत्पन्न कसा झाला? अगं, तुझा विचार मोठाच पापपूर्ण आहे. मी तुझी इच्छा कदापि पूर्ण करणार नाही. तू माझ्यासाठी प्राण घेणाऱ्या विपत्तीस प्रारंभ केला आहेस. घे आता. मी आताच तुझं अप्रिय करण्यात तत्पर झालो आहे. मी वनात निष्पाप भ्राते श्रीराम जे स्वजनात प्रिय आहेत त्यांना परत आणून उद्दीप्त तेजाच्या त्या महापुरुषांचा दास बनून स्वस्थ चित्तानं जीवन व्यतीत करीन. असे म्हणून महात्मा भरत शोकाने पीडित बनून पुन्हा कडवट वाणीने कैकयीस व्यथित करणाऱ्या शब्दांनी फटकारू लागला. जणू मंदराचलाच्या गुहेत बसलेला सिंह गर्जना करीत राहिला. इथे 73वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 74वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.